चहाला अप्रतिम सुगंधाबरोबरच उत्तम चव आणणारी अद्रक चाय मसाला पावडर। नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये अद्रक चाय मसाला पावडरची रेसिपी करतोय आणि त्याचबरोबर चहा। त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा। आता अद्रक मसाला करण्यासाठी अद्रक म्हणजेच आलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। धुतलेलं अद्रक एखाद्या चाळणीमध्ये काढून त्यातील सर्व पाणी निथळवून घ्यायचं, नाहीतर सर्व अद्रक एखाद्या सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं। आता ह्या आल्याचे म्हणजेच अद्रकचे अगदी पातळ असे तुकडे करायचे। आलं पातळ चिरल्यामुळे काय होतं, ते सुकायला जास्त वेळ लागत नाही। बरं, तुम्ही म्हणाल तुमच्याकडे हे अद्रक सुकवायला जागा नाही। चिरलेलं आलं सुकायला जास्त वेळ लागत नाही, ते पंख्याखाली ठेवलं तरीही 4 ते 5 दिवसात अगदी सहज सुकतं। सूप, ताट किंवा परात घ्यायची आणि यामध्ये अद्रकचे चिरलेले सर्व पीस असे पसरवायचे आणि हे ताट पंख्याखाली किंवा हवेवर खिडकीत ठेवलं तरीही चालतं। जास्तीत जास्त 6 ते 7 दिवसात हे अद्रकचे तुकडे मस्त छान असे सुकतात। हां, तुम्हाला हे जर अद्रक किसून सुकवायचं असेल तरीही चालेल। पाहूया अद्रक चाय मसाला करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। सुकलेलं अद्रक, त्याचबरोबर दालचिनीचे तुकडे, हिरवी वेलची, लवंग आणि त्याचबरोबर काळी मिरी। आता आपण हे घेतलेले सर्व मसाले एका पॅनमध्ये किंवा इतर कोणत्या भांड्यामध्ये घालून छान गरम करून घ्यायचे। हे सर्व साहित्य आपण गरम केल्यामुळेच त्यात असलेला ओलावा कमी होतो आणि ही चाय मसाला पावडर जास्तीत जास्त दिवस टिकते। या सर्व साहित्याला स्वतःचा सुगंध सुटेपर्यंत गरम करायचं आहे। जास्त गरम करायचं नाही, म्हणजेच करपवायचं नाही। आणि हे साहित्य गरम करत असताना गॅसची फ्लेम मात्र लो टू मीडियम ठेवायची। जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटात हे सर्व साहित्य अगदी सहज गरम होतं आणि त्यांचा अप्रतिम सुगंध पूर्ण घरभर दरवळतो। आता गॅस बंद करून हे सर्व साहित्य पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून अगदी छान बारीक करून घ्यायचं। पाहू शकता, मस्त आपली अद्रक चाय मसाला पावडर करून तयार आहे। आपण घेतलेलं सर्व साहित्य छान गरम केल्यामुळेच ही चाय मसाला पावडर छान बारीक करता येते। आता ही पावडर छान थंड झाल्यावरच एखाद्या बरणीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये अशी भरून ठेवायची। हिला पाण्याचा हात लावायचा नाही। बघायला गेलं तर ही पावडर 3 ते 4 महिने अगदी सहज टिकते। जर तुम्ही माझ्यासारखेच आवडीने चहा पिणारे असाल तर ही मसाला पावडर 8 ते 10 दिवसात सहज संपते। आता ही पावडर कशी वापरायची, त्यासाठी करायचं काय, चहासाठी पाणी गरम करत ठेवायचं। हो, मला काळा चहा प्यायला आवडतो। जर तुम्हाला दुधाचा चहा प्यायला आवडत असेल तर काय करायचं, दूध गरम करत ठेवायचं। दुधाला किंवा पाण्याला छान उकळी आल्यावर यामध्ये चहा पावडर घालायची आणि त्याचबरोबर आवडीनुसार साखर। आता या सर्व साहित्याला छान एक उकळी आल्यावर आपण केलेली अद्रक चाय मसाला पावडर घालायची। आता ही पावडर घातल्यावर चहा जास्त वेळ उकळायचा नाही। एखादी उकळी आल्यावर गॅस बंद करायचा। सेम प्रोसेस दुधाचा चहा करतानाही वापरायची। या चहामुळे शरीराला उबदारपणा मिळतो, पचनास मदत होते, घशाला आराम मिळतो। तुम्हाला सांगते, पावसाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसात असा चाय मसाला कधीही उत्तम। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटनही दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा।